नमस्कार, मी अश्विनी. आज पुन्हा एकदा माझी आई तुम्हाला खमंग, चटपटीत, तोंडाला चव येणारा असा एक सोपा पदार्थ दाखवते आहे. हे जे पदार्थ आई करून दाखवते, ह्या पदार्थांमध्ये आईचा हातखंडा आहे. चला बघूया. आता हे जे आपण हिरव्या टोमॅटोचा जो ठेचा करत आहे, याच्यासाठी गावरानी टमाटे पाहिजे. अशा मिरच्या, आणि ज्याला तिखट पाहिजे त्याने त्या छोट्या ज्यांना तिखट मिरची हवी त्यांनी तिखट घ्यायची, नाहीतर ही जाड मिरची कमी तिखट असते. बघा, आता अगदी थोड्या तेलावर आपण गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती, हाय फ्लेमवरती हे टोमॅटो परतवून घेतो आहोत. अगदी स्टर फ्राय व्हेजिटेबल जशी करतो ना मोठ्या गॅसच्या ज्योतीवर, तसंच अगदी करायचं. कारण काय आहे की याला पाणी सुटायला नको, कारण आपल्याला ठेचा करायचा आहे, तर पाणी सुटायला नको. आता बघा, या थोड्याशा परतलेल्या टोमॅटोवर आपण मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे परतवून घेतो आहोत. म्हणजे थोडेसे टोमॅटो परतले की मगच मिरच्या घालायच्या, म्हणजे त्याची कच्चेपणाची जी मिरच्यांची चव आहे ती छान लागते. बघा, आता ह्या अशा रंगावर टोमॅटो परतल्यानंतर मग काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड झाल्यानंतरच मग मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे. बघा किती सुंदर छान कलर दिसतो आहे. बघा, आता आपण ज्या 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ना, त्याला आता छोटे छोटे तुकड्यांमध्ये करून घेऊया आणि मिक्सरमध्ये 1 ते 1.5 चमचा जिरं घालूया. त्यानंतर हे लसणाचे तुकडे आणि टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच वाटायचं, म्हणजे सगळ्याची चव लागते आणि तो ठेच्यासारखा पदार्थ दिसतो. यात थोडीशी आता आपल्याला कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आता आपण वाटून घेऊया. आता या मिक्सरला वाटल्यानंतर आई तुम्हाला दाखवते आहे की साधारण कशा पद्धतीतलं मिश्रण हवं आहे. आता बघा, हलक्या हाताने तुम्हाला उचलवून दाखवते आहे. आणि ही ठेच्याची प्रोसेस इथे पूर्ण झाली नाही आहे बरं का, अजून आहे. यात आता चवीला लागेल तेवढं मीठ घालते आहे आई. आणि यानंतर बाउलमध्ये काढल्यानंतर याच्यावर एक छानशी फोडणी आपल्याला घालायची आहे. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे हे पुढे आई तुम्हाला दाखवतेच आहे. छान आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे. आणि आता बघूया की फोडणीसाठी काय. आता बघा, यामध्ये साधारणतः मध्यम आकाराच्या 1 ते 1.5 चमचा तेलाची ही फोडणी करायची आहे. तर तुम्हाला वाटत असेल की आईने 2-3दा घातलं तर भरपूर तेल घालते आहे का? भरपूर नाही, पण साधारण व्यवस्थितच तेल लागतं, कारण हे तेल चवही आणतं आणि प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामध्ये आता बघा, मोहरी तडतडल्यानंतर 1 ते 1.5 चमचा साधारण तीळ घातलेले आहेत. आपण छोटी तुपाची वाटी म्हणूया तेवढ्या. आणि यात थोडासा हिंग घालायचा आणि ही फोडणी लगेच चरचरीत फोडणी अशी मस्त त्या ठेच्यावर घालायची. बघा किती छान दिसते आहे. हलक्या हाताने सगळ्या बाजूला ती फोडणी लावून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. खूप असं एकदम खसखशीत गरगरीत फिरवायचं नाही, हलक्या हाताने त्याला एकजीव करायची. ती फोडणी सगळ्या भागाला लागायला हवी. सुंदर. आणि हा जो ठेचा आहे ना, हा तुम्ही भाकरी, पोळी, पराठे, अगदी पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता. नक्की करून बघा आणि मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.